महत्वाची बातमी समोर येते। रामराजे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का बसतोय। सातारच्या वडूज पोलिसांचे रामराजेंना समन्स आहे। उद्या सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश आहेत। तुषार खरातकडून मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशी करता समन्स बजावण्यात आलेले आहे। या प्रकरणात शरद पवार यांच्या गटाचे नेते सामील असल्याचा आरोप होत होता। रामराजे नाईक निंबाळकर हे राज्याचे माजी सभापती आहेत। आता रामराजेंना समन्स पाठवल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, मोठी बातमी राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं। निश्चितच लागली, कारण यावेळीचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं ते सुद्धा याच मुद्द्यावर गाजलेलं होतं। जयकुमार गोरे जे मंत्री झालेले होते नुकतेच, आणि त्यांच्या विरुद्ध जे बदनामीकारक वृत्त दाखवण्याचं काम तुषार खरात या पत्रकाराने केलं होतं। त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली। इतकंच नाही तर ज्या महिलेची नावाने ही बदनामी करण्यात आलेली होती तिलाही 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना गुन्हे शाखेने रंगेहात पकडलेलं होतं। मात्र मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन या संदर्भात दिलं त्यामध्ये शरद पवार गटाचा या प्रकरणात हात असल्याचा दावा केलेला होता आणि एका पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याचंही नाव घेतलेलं होतं। इतकंच नाही तर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या मोबाईलवरती काही व्हिडिओजची देवाणघेवाण झाल्याचाही धक्कादायक खुलासा आहे तो यावेळी करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर रामराजे निंबाळकर जे पश्चिम महाराष्ट्रातील मोठं नाव आहे, मात्र प्रचंड काळ जयकुमार गोरे आणि रामराजेंचा संघर्ष, आपण राजकीय संघर्ष पाहिलेला आहे। त्यामुळे रामराजेंना संघर्ष पाठवल्यामुळे या प्रकरणाशी त्यांचा काय संबंध नेमका आहे या संदर्भातील चर्चा आता सुरू झालेली आहे। रामराजे निंबाळकर अर्थातच माजी सभापती होते राज्याचे, त्यामुळे शरद पवार गटाशी असलेली जवळीक मात्र तुर्तास अजित पवार गटात असल्यामुळे नेमकं यामागे त्यांचा हात आहे का या संदर्भातील तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। लागली निश्चित चेतन, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।